आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे LED स्टम्प्स. LED बेल्स आपण भरपूर स्पर्धेमध्ये पाहिले असतील, पण LED स्टम्प्स जे आपण पाहतोय ती खूप उल्लेखनीय कामगिरी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात होईल. 70-70चे चेंडू इथून मात्र वापरण्यात आलेले आहेत. त्या दरम्यान सन्माननीय उमाकांत लक्ष्मण पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. खासदार बालामामा चषक 2025 मध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. सराव खूप महत्त्वाचा आहे. प्रॅक्टिस मेक्स यू परफेक्ट. आणि निश्चितप्रमाणे जर तुमचा सराव चांगला असेल तर तुमचा खेळही त्याच पद्धतीने चांगल्या रीतीने उत्तम पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा अधिकृत इशारा. सामन्याला सुरुवात. गेम ऑन. फलंदाज अरुण ऑन स्ट्राईक आपण पाहतोय आणि विपक्षामध्ये गोलंदाजी करताना फ्रंट लाईन षटक हाताळण्याकरता राजू पाटील यांना आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू अगदीच सुरेखरित्या हाताळला गेला राजू पाटील यांच्या माध्यमातून. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण घेतोय आणि निश्चितपणाने इथून मात्र फलंदाज अरुण यांना प्रश्न पडण्यास भाग पाडलाय गोलंदाज राजू पाटील यांनी. कारण की राजू पाटील यांचा विचार केला तर अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात आणि त्यांचा खेळसुद्धा तितकाच महत्त्वाचा आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका चांगला सजवला गेलाय. शॉर्टपुलचा फटका निघून जाईल. चेंडू एक टप्प्याखेर सीमा पार. देखना चौकार. सुरेख चौकार. दमदार फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज अरुण पाटीलच्या बाट मधून निघणारा पहिला चौकार टीम आई गावदेवी सोनालेसाठी. अगदीच या फटक्याची गरज होती कारण की पॉवर प्लेचं षटक होतं. फलंदाजाकरता हेच मात्र महत्त्वाचं असतं. पॉवर प्लेचं षटक आणि त्याचप्रमाणे आक्रमण या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्याच गोष्टींचा पुरेपूर वापर फलंदाज अरुण यांनी केलाय. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र बॅटची कडा पण अगदीच यष्टी रक्षकाच्या पुढ्यामध्ये हा चेंडू जमिनीवरती आदळतोय. किंचितचं अंतर पाहायला मिळालं आणि निश्चितप्रमाणे अगदीच काही सेकंदाची वेळ ही किती महत्त्वाची असते याच चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे निश्चितप्रमाणे विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघ आणि चिरोबा कोण 40+ क्रिकेटमधील बलाढ्य महाशक्ती लढत देताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मात्र चेंडू चाललाय निघून गेलाय. काऊ कॉर्नर सीमारेषा पार. जन्नाटेदार षटकार. वॉटर स्ट्रोक अतिशय सुरेख देखील फटका मिडल ऑफ द बॅट झाला. मोहर उमटली होती त्या ठिकाणी 6 धावांची. अरुण पाटीलच्या बॅट मधून ब्लास्ट. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या डबल फिगर 10 या अंकावरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र तडाखा जोरदार आहे. माणिक पाटील यांचं सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी अगदी समयसूचकतेने इथून मात्र एक धाव पूर्ण केली. चित्तेच्या चपळाईने एक धाव पूर्ण केलेली आहे. एका धावेच्या मदतीने निल्सन फिगर धावसंख्या आपण पाहतोय 11 या अंकावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार राजू पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र पुढचा चेंडू टॅप केला गेलाय. निघून चाललाय चेंडू डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे मनोज पाटील यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पण फेकी मात्र अचूक नाही. त्या कारणास्तव पुन्हा एकदा योग्य समय सूचकता आणि धावा मिळत आहेत एकंदर 2 आणि या 2 धाव्यांच्या मदतीनं धावफलक 13 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळेल. एक चांगला खेळ आई गावदेवी सोनाली संघाच्या माध्यमातून मागच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर निश्चितपणानं शेवटच्या 2 षटकामध्ये चांगला अटॅक केला होता. येस रोहन पाटील, मी नेहमीच म्हणत असतो तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी
संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात आणि ती चांगली सुरुवात या ठिकाणावरनं आपण पाहतोय टीम सोनालेच्या बाजूने 13 धावा बिनबाद कमालीची सुरुवात ज्यामध्ये 2 मोठे फटके, एक चौकार तर एक षटकार. वळी आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर पुढील होणारा सामना विक्रम स्पोर्ट्स वडूनगर आणि चिरोबा कोण या 2 संघादरम्यान आपण पाहतोय. चिरोबा कोण संघाचं शुभागमन झालंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खासदार बाळेमामा चषक 2025 मध्ये हेमंत भोईर यांच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळलं जाईल आणि हे दुसरं षटक कशा रीतीने पूर्तता केली जाईल हे मात्र पाहणं महत्त्वाचं आहे. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू अगदीच घरंगळत निघून गेलाय. यष्टीरक्षकाजवळ आपण पाहतोय राजू पाटील यांची पुन्हा एकदा समयसूचकता आपल्याला पाहायला मिळाली आणि फलंदाजाच्या माध्यमातून धावा जोडल्या जात आहेत. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू घरंगळत निघून चाललाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? आणि निश्चितप्रमाणे 40+ क्रिकेटमध्ये हे वारंवार त्याने पाहायला मिळत आहे. धावचीचं स्वरूप, विकेट सॅक्रिफाईस या गोष्टी मात्र वारंवार त्याने पाहायला मिळत आहेत. एकंदर धावसंख्या जाऊन पोहोचते आपण पाहतोय फलकावरती 16 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. 16 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. गोलंदाज तयार हेमंत भोईर यांच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 हाताळलं जात आहे. पुढे सरसावत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गोड आवाज ऐकायला मिळतोय. चेंडू निघून चालय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूंची फेकी केली जाईल. तत्पूर्वी धावा जोडल्या जातील त्या पुन्हा एकदा 2 आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती 18 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. चांगली पार्टनरशिप आतापर्यंत उभी केलेली आहे फलंदाज रवी आणि फलंदाज अरुण आणि निश्चितपणाने एकही फलंदाज आतापर्यंत बाद झालेला नाही. ही जमेची बाजू सोनाली संघाची आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र पुढे सरसावत, अवसानघातकी फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. माणिक पाटील यांच्या माध्यमातून अप्रतिम झेल इथून मात्र पकडला गेलाय. फलंदाज बाद, विकेटचं पतन. डगआउटच्या आश्रयाला इथून मात्र जाऊन पोहोचतील. तत्पूर्वी संघाकरता त्यांच्या माध्यमातून धावांचं योगदान जर आपण पाहिलं तर 6 धावांचं योगदान त्यांनी मात्र दिलंय. 4 चेंडूंचा सामना केलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती एकूण एकंदर 18 धावा आणि आता मात्र फलंदाजी करता आपण पाहतोय कैलास मडवी यांना फलंदाजी करण्याकरता आणलं गेलंय. कारण की धावांचा ओघ जो आहे तो वाढता राहिला पाहिजे. त्याकरता सोनाली संघाची ही कदाचित वेगळी रणनीती असावी. पण एक गोष्ट मात्र विसरून जमणार नाही आहे, वीर तानाजी दापोडी संघसुद्धा निश्चितप्रमाणे त्यांची समयसूचकता आणि त्यांचं आक्रमण हे मात्र वेगळ्या स्वरूपानं प्रत्येक स्पर्धेमध्ये हे पाहायला मिळालेलं आहे. गोलंदाज तयार हेमंत भोईर यांच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळलं जात आहे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त झालेला आहे. फलंदाज कैलास मडवी यांच्याकरता पुढचा चेंडू, शॉर्टबॉलचा फटका, काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? पण मात्र नाही. एकच धाव, एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती 19 या अंकावरती. 40+ क्रिकेटमध्ये वारंवार त्यांनी ही गोष्ट पाहायला मिळते. एक धाव आरोग्यासाठी, पण ती एक धावसुद्धा किती महत्त्वाची ठरते हे निश्चितप्रमाणे दोन्ही संघांकरता याचा अनुभव मात्र यावर्षीच्या सत्रामध्ये त्यांनी घेतला आहे. यावेळेस मात्र निघून चालला चेंडू, सुरेख कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फेकी केली जाईल चित्त्याच्या चपळाईने. इथून मात्र दुसरी धावसुद्धा पूर्ण आणि यावेळेस मात्र जर आपण विचार केला तर चेंडूची फेकी जरूर झालेली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील. तत्पूर्वी
4 धावा इथून मात्र पूर्ण केल्यात की काय हे मात्र पाहावं लागेल. पंच अगदीच अचूक निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील तो तुमच्या आमच्याकरता सर्वांकरता मात्र अंतिम असेल. तर निश्चितपणानं पंच विक्रम नाईक सर, तर चेंडू फलंदाजाच्या अंगाला स्पर्श झालाय का याच्याकरता इथून मात्र तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. प्रिन्स मूव्हीज यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं क्लीन अँड नीट टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. रवी गुळवी आणि प्रथमेश पाटील यांची टीम इथून मात्र निश्चितपणाने इथून मात्र चांगली प्रगती करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर तिसऱ्या पंचांची इथून मात्र तपासणी केलेली आहे आणि निश्चितपणानं 4 धावा जोडल्या जातील. फलंदाजाच्या अंगाला मात्र चेंडूचा कुठलाही स्पर्श पाहायला मिळालेला नाही आहे. त्या कारणास्तव या 4 धावा जोडल्या जातात आणि या 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 23 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. निश्चितपणानं सोनाळी संघाला सुद्धा माहिती आहे वीर तानाजी दापोडे संघ येणाऱ्या वेळेमध्ये चांगली फलंदाजी सुद्धा त्यांच्याकडे आहे आणि एक वेळ खूप महत्त्वाची आहे. त्या वेळेमध्ये जर त्या गोष्टी मात्र अगदी योग्य पद्धतीने संपन्न झाल्या तर मात्र खूप काही गोष्टी या संघाकरता खूप महत्त्वाच्या असताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 2 षटकाच्या अखेरनंतर 23 धावा, 23 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता ज्ञानदेव पाटील यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. शॉर्ट रनअपने इथून मात्र गोलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा. यावेळेस मात्र कदाचित कदाचित चेंडू बॅटला स्पर्श करून गेलाय की काय हा प्रश्न मात्र जरूर पंचांना विचारला गेला होता, पण मात्र पंचांनी नकार दर्शवलाय. निकेश, हा असा एक निर्णय आहे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय की निश्चितपणाने बॅट जेव्हा कधी कधी ब्रश होते तेव्हा मात्र चेंडू आणि बॅटचा मात्र संपर्क तितक्या वेगाने आपल्याला पाहायला मिळत नाही. यावेळेस मात्र फलंदाज प्लेड ऑन, विकेटचं पतन, फलंदाज बाद. कैलास मडवी के यांना परतावं लागतंय डगआउटच्या आश्रयाला. आणि 2 फलंदाज बाद अशी स्थिती आईगावदेवी सोनाळे संघाची आपण पाहतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाला साजेशी कामगिरी ही आतापर्यंत जरूर पाहायला मिळते वीर तानाजी दापोडे संघाची. सुरेख क्षेत्ररक्षण इथून मात्र सजवलं गेलेलं आपण पाहतोय. एक लॉंग ऑन लॉंग ऑफ आपण पाहतोय. डीपेक्षा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, कव्हर पॉईंट आपण पाहतोय. त्याचप्रमाणे शॉर्ट फाईन लेग आपल्याला पाहायला मिळेल, स्क्वेअर लेग, मिड विकेट, एक काऊ कॉर्नर अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ही आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, ज्ञानदेव पाटील यांच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 हाताळलं जात आहे. राईट आर्मवरती विकेटचा मारा. यावेळेस मात्र फटका फसलाय. ज्ञानदेव पाटील चेंडूचा पाठलाग करतील तत्पूर्वी चेंडू मात्र धरतीला दान होईल. सोपा झेल नव्हता कारण की तब्बल 15 ते 20 पावलं धावत जाऊन या झेलला सामोरं जायचं होतं आणि विशेष म्हणजे उलट्या दिशेने हा झेल होता आणि हे झेल मात्र सोपे नसतात. यस, अगदी बरोबर आहे, पूर्णपणे सहमत आहे रोहन पाटील तुझ्याशी. कारण ॲज अ बॉलर बॉल टाकून झाल्यानंतर मात्र या प्रकारच्या कॅचेस ज्या आहेत ना त्या अगदी कठीण असतात. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र पुढचा चेंडू निश्चितप्रमाणे गोलंदाज दिशा भरकटताना आपल्याला पाहायला मिळेल. वाईटचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. वाईट +1 म्हणजे निश्चितप्रमाणे 2 धावा जोडल्या जातील आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 27 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 3चा खेळ चालू आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. ज्ञानदेव पाटील यांना आपण पाहतोय. यावेळेस मात्र फटका फसलाय. चेंडू खाली. नितीन पाटील यांना आपण पाहतोय. अप्रतिम झेल, फलंदाज फेल, विकेटचं पतन.
महत्त्वाची विकेट त्या ठिकाणी मिळाली आहे टीम दापोडेसाठी, कारण बाद होणारा फलंदाज अरुण पाटील ज्यांनी चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली होती. 16 धावांचं वैयक्तिक योगदान दिलं आपल्या टीमला. त्या दरम्यान टीम वेलेचे कॅप्टन सन्माननीय हरेश भोईर दादांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. वळूया सामन्याकडे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय सूर्यकांत दादांना देखील आपण पाहतोय. यास आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. निर्धाव चेंडूची हाताळणी इथून मात्र केली जाईल. सुरेख गोलंदाजी कमबॅक पाहायला मिळत आहे ज्ञानदेव पाटील यांच्या माध्यमातून, आणि या गोष्टीची मात्र नितांत गरज होती. आणि निश्चितप्रमाणे आपण पाहतोय डॉट बॉल निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिरावते फलकावरती 27 या अंकावरती. दरम्यान यावेळेस मात्र चांगल्या चेंडूची हाताळणी आपण पाहतोय. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव. नक्कीच उत्कृष्ट फलंदाजासाठी आम्हाला आकर्षक बॅट या ठिकाणी स्पॉन्सर झाली आहे. याच्या स्पोर्ट टीमचे ओनर किरण पाटील. गजा नाही तो मजा नाही. आणि त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आपण पाहू शकता सन्माननीय अमर एकता सामाजिक सेवाभावी मंडळ विद्यमान सचिव सीतारामदादा गुलवी यांनी त्यांच्या समवेत सहसचिव महेश वारे आणि सोबतच आमचे बॅट स्पॉन्सर किरण पाटील. गजा नाही तो मजा नाही. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. तीन षटकाच्या अखेरनंतर धावा एकंदर जोडल्या गेलेल्या आहेत. 28 धावा आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 अंतिम षटक चिंतामण पाटील यांच्या माध्यमातून हाताळलं जाईल. आणि निश्चितप्रमाणे संघनायकाने सुद्धा त्यांना एक योग्य आणि चांगला कानमंत्र दिला आहे, पण त्याचा वापर कशा रीतीने होईल हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कारण की हे अंतिम 6 चेंडू आहेत आणि या अंतिम 6 चेंडूवरती जेवढ्या धावा जमवल्या जातील ती मात्र आव्हानात्मक धावसंख्या पार करायची असेल वीर तानाजी दापोडे या संघाला. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चेंडू चाललाय निघून गेलाय. थर्ड मॅन सीमारेषा पार. देखणा सुरेख चौकार. मिळतील धावा 4. दोन धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 34 या अंकावरती. खऱ्या अर्थानं एकच धाव होती, पण मात्र समयसूचकता पुन्हा एकदा दोन्ही फलंदाजांनी दाखवली आणि संघाकरता अधिक एका धावेचं योगदान इथून मात्र जोडलं गेलं. आणि याच रीतीने जर आपण विचार केला तर 34 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलं आहे. एक आव्हानात्मक धावसंख्या रजनी क्रिकेटमध्ये निश्चितप्रमाणे या धावसंख्येकडे वाटचाल करताना आपण पाहतोय. आई गावदेवी सोनाळे संघाला. गोलंदाज तयार चिंतामण पाटील. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा. यावेळेस मात्र चेंडूला पुल केलंय. इट्स आउट ऑफ दी पार्क. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. कार मदतीनं धावसंख्या आपण पाहतोय 40 या अंकावरती. 40+ क्रिकेट आणि 40 ही धावसंख्या. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना चिंतामण पाटील. आणि आता मात्र तब्बल 2 प्रमुख खेळाडूंनी इथून मात्र निश्चितप्रमाणे कानमंत्र दिला, कारण की येणारे अंतिम 3 चेंडू आहेत आणि गोलंदाजाकरता अपेक्षित कामगिरी काय तर मात्र धावा रोखण्याचं. आणि या 3 चेंडूवरती धावा रोखल्या जातील का हे मात्र प्रमुख आव्हान असेल.
गोलंदाज तयार. यावेळेस मात्र प्रहार तर चांगला झालाय. नशिबाची साथ. पुन्हा एकदा चेंडू क्षेत्ररक्षकाला गुंगारा देऊन निघून चाललाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये फाईन ट्रॅव्हल होताना मिळतील धावा 4. नशिबाचा चौकार. वेलकम वेलकम. या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आपण पाहू शकता सन्माननीय पंढरीनाथ भोईर साहेबांचं व्यासपीठावर शुभ आगमन झालं आहे. एक हसमुख चेहरा, दिलदार व्यक्तिमत्व, सन्माननीय पंढरीनाथ भोईर साहेबांचं शुभ आगमन. वेलकम. तर 44 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय. हाय अँड हँडसम. प्रेक्षकांच्या भेटी करता इट्स अ मल्टी मॅसिव्ह हिट. षटकार. तर डगआउटमधनं एक टाळ्यांचा आवाज आपण पाहतोय. 50 हवा पूर्ण होत आहेत सोनाळी संघाच्या. गोलंदाज तयार चिंतामण पाटील यांचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र फलंदाजाला काहीसा चेंडू समजला नाही. निश्चितपणानं चेंडू शरीरयष्टीवरती स्पर्श झालाय की काय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि अखेर एकंदर लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि फलंदाज सुद्धा धावबाद होताना आपण पाहतोय. एकंदर धावा जोडल्या गेल्या त्या 2 आणि या 2 धावांच्या मदतीनं 52 या अंकावरती धावफलक आहे आणि वीर तानाजी दापोडे संघाला विजयाकरता 53 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. चला टॉससाठी या. विक्रम सोट वडुणकर टीमचे कॅप्टन आणि सोबतच टीम शिरोबा कोनचे कॅप्टन. मी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय अमर एकता सेवाभावी मंडळ कासने ते साविंद्रा विद्यमान सचिव सीताराम दादा गुलबी, सोबतच महेश शेठ वारे, किरणजी पाटील या 3 मान्यवरांना विनंती करतोय की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. आपल्या शुभ हस्ते आम्ही पुढच्या मॅचचा टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन सोबतच आमचे मान्यवर आपण या. आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स त्यांच्या नावाने हे टॉस बॉक्स या ठिकाणी उभा केलाय. तर चला आपण टॉस या ठिकाणी करूया. वेलकम संदीप पाटील, विक्रम स्पोर्ट वडोणकर टीमचे कॅप्टन. याच दोन्ही टीमचे कॅप्टन सोबतच आमचे मान्यवर देखील या ठिकाणी आलेले आहेत. वेलकम सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये. टॉस करण्याआधी जे नाणं स्पेशली या स्पर्धेनिमित्त बनवलं गेलं आहे ते आपण आधी पाहूया. एका बाजूला आपण पाहतोय जय बजरंग 40+ क्रिकेट संघ कारिवली, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहे खासदार बालमामा चषक 2025. कॉलिंग कोण करेल? टीम विक्रम सूट वडुणकरचे कॅप्टन कॉल करतायत. जय बजरंग कारिवली असं त्यांचं म्हणणं आहे आणि तेच आलंय. मी पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून घ्या. तर या ठिकाणी टॉस झालाय, टॉस जिंकलाय टीम विक्रम स्पोर्ट वडुणकरच्या कॅप्टन आहे. कॅप्टन संदीप पाटील माझ्या समवेत आहेत. संदीप, टॉस जिंकलाय, काय करणार? क्षेत्ररक्षण करणार. याचं मुख्य कारण काय? संध्याकाळचं हे वातावरण आहे थोडा, त्याच्यामुळे कसं लाईट जसं टायमिंग होईल तसं चेसिंगला थोडा मला हलकं पडतं. कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल टीम चिरोबाग कोणला? 35 ते 40. कोणत्या गोलंदाजांकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतील? आमचे 4ही गोलंदाज सध्या टॉपमध्ये, तर एक चांगली फाईट पाहायला मिळेल 100%. धन्यवाद. माझ्यासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. त्यानंतर टीम चिरोबा कोणचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. प्रथम तर मला हे सांगा की टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय केलं असतं? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. नाही की जाता मात्र फलंदाजी करायची आहे. 4 षटकांची मॅच राहील.
4 ओव्हर्समध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 55-60 पर्यंत आसपास. नक्कीच मागची स्पर्धा जी आपण पाहिली त्या ठिकाणी भरपूर चांगला परफॉर्मन्स तुमचं पाहायला मिळाला. ॲज इट इज तोच संघ असेल की संघामध्ये काही बदल आहे? काही नाही, बदल नाही, सेम. या स्पर्धेचं आयोजन नियोजन कसं वाटतं ही स्पर्धा? खूप छान आहे. धन्यवाद. तुम्हाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. तर मित्र टॉस बॉक्समध्ये झालाय, टॉस जिंकलाय. विक्रम स्पोर्ट वडवणगड टीमच्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे, तर फलंदाजीसाठी चेरोबा कोण टीमला इन्व्हाइट केलाय. टॉस बॉक्समधून मी तुम्हाला घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी या सुनील पाटील आणि सोबतच रोहन पाटील उपस्थित आहेत. ओव्हर टू द कॉम बॉक्स. व्यासपीठावर काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण स्वागत सत्काराकडे वळणार आहोत. अमर एकता सामाजिक सेवाभावी मंडळ कासने ते चाविंद्रा विद्यमान सचिव आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सीताराम दादा गुलबी, आपण दादांना या ठिकाणी सन्मानित करूया. मी चंदनजी नाईक आपणास विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मी चंदनजी नाईक पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण आपला शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. खासदार बालामामा चषक 2025 साठी अगदी मोलाची श्वाल प्रेमाचं प्रतीक गुच्छ देऊन सत्कार या ठिकाणी होत आहेत. या स्पर्धेनिमित्त उत्कृष्ट फलंदाजासाठी आम्हाला बॅटच्यानी स्पॉन्सर केली आहे किरण पाटील. गजा नाही तो मजा नाही हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी पुन्हा एकदा विनंती करतोय अरुणजी पाटील, आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. वेस्टर्न स्पोर्ट चे मालक प्रोप्रायटर किरण पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज बॅट आम्हाला स्पॉन्सर झाली. त्यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. वेलकम दिनेश दादा चौगुले, आपलं हार्दिक स्वागत आहे. फिफ्टी 53चं लक्ष धावांचा पाठला करत असताना पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. राजू पाटीलला मैदान सोडावं लागला. नवीन फलंदाज ज्ञानदेव पाटील मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल बॅटची कडा लागली आहे. यस,
बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श. टीम सोनाले मध्ये हर्ष. मोठी विकेट. ज्ञानदेव पाटील बॅक टू द डगआउट. यस, बॉल पडल्यानंतर आतल्या बाजूने वल्ला होता, सोबतच बॉलला उचली देखील होती. संपर्क अवध असं नाही आहे. बॅटची गडा, बॅटचं चुंबन आणि त्यानंतर मात्र मोठी विकेट. बॅक टू बॅक सलग दुसरी विकेट या ठिकाणी पाहायला मिळते आहे. दोन महत्वाच्या विकेट रवीने काढल्यात त्या ठिकाणी. वाडा बॉलिंग, अतिशय सुरेख दमदार सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय. 53चं लक्ष आणि त्या धावांचा पाठला करत असताना 2 बॉल टाकून झाल्यात आणि 2 बॉलवर 2 विकेट. नितीन सिनियर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल टॅप केलाय इनफिल्डच्या आतमध्ये. कव्वा रिझन मध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. पहिली विकेट पहिल्या बॉलवर, दुसरी विकेट दुसऱ्या बॉलवर आणि त्यानंतर सिंगल आली आहे. पुढचा बॉल, या भलेचा बॉल पुन्हा एकदा अनपेक्षित उचली. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. परफ्यूम डिलिव्हरी, बॉलला बीट करत सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावलाय. कमालीची गोलंदाजी त्या ठिकाणी रवीच्या माध्यमातून आपण पाहतोय. मागच्या मॅचमध्ये देखील सुरुवात चांगली करून दिली होती रवीने. रवी पुन्हा एकदा बोलतोय. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल, अगदी सन्मान दिलाय बॉलला त्या ठिकाणी. मेलेला सिंगल. फक्त आणि फक्त एकच धाव. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच जी आहे ना, ती भरपूर मोठी फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला विक्रम स्पोर्ट वडूनगर, तर दुसऱ्या बाजूला चेरो बाकोन. षटकातील पुढचा बॉल, समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर राहिल्यात परंतु बॉल पर्यंत पोहोचल्यात संतोष पाटील आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या त्या ठिकाणी. तिसऱ्या पंचांची मागणी झाली आहे त्या ठिकाणावर. वेलकम दीपक चौगुले. Yes, इट्स रनआउट. रनआउटची विकेट हेमंत भोईरला मैदान सोडावं लागेल. एकच धाव मिळेल त्या ठिकाणी. हेमंत भोईरची विकेट. यस, चुकीची दुरुस्ती या ठिकाणावर ना. दोन धावा आणि त्यानंतर रनआउटची विकेट. नवीन फलंदाज नितीन ज्युनियर थोडं स्पीडली गेला. आयोजक सूचना देतात या ठिकाणावर ना.
षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. 6 धावा षटकार. दिला पहिल्याच बॉलवर मोठा फटका. नितीन ज्युनियरने आपली अबिलिटी त्या ठिकाणी दाखवली आहे. ठोकलाय पहिला बॉलवर षटकार. 6 ने धावफलक पुढे सरकलाय. 10 कदम 10 धावा धावफलकावर. संतोष पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल या बलेस देखील अडवा बाटणे हा प्रहार. बॉल उंचच उंच आणि लांबच लांब निघून गेलाय सीमा पार. बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार. सन्माननीय रविकांतजी नाईक साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जय बजरंग 40+ कारिवली टीमचे खेळाडू आहेत. 3 विकेट्स गेल्या आणि त्यानंतर नितीन ज्युनियर आपल्या टीमला सांगतोय मैं हूं ना. सांगत असताना मात्र 2 वर 2 ठोकल्यात. 16 काढवला. 16 धावांचा बोलबाला. या बॉलेस मात्र कव्वार इसानामधून बॉल ट्रॅव्हल होतोय. अरुण पाटील त्या ठिकाणी आहेत. बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक 17 वर पोहोचलाय. 53चं लक्ष असताना मात्र षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. संतोष पुन्हा एकदा या बॉलेस देखील कव्हरच्या वरून बॉलला उडवण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्लिप झाले होते परंतु बॅकअप चांगला. 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 19 धावा धावफलकावर. संतोष धोंडल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. मुख्य व्यासपीठ जे आहे ना त्या एंडकडनं ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. या बॉलेस देखील आडव्या बॅटने हा फटका खेळून काढला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. कैलास मडवी केला आपण त्या ठिकाणी पाहतोय. सिंगल. जय बजरंग 40+ क्रिकेट संघ कारिवली आयोजित खासदार बाल्यामामा चषक 2025 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. जय बजरंग क्रीडांगण कारिवली या ठिकाणी आपण या स्पर्धेचं आयोजन झालं आहे. प्रथमच या मैदानावर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावर आहेत. षटकातील अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे. संतोष दोंडल बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा बॉल. खोलवा टप्पाचा चेंडू. जोरदार अपील. पंच सहमत नाहीयेत. यस पायचीची अपील ज्या वेळेस होते ना त्या वेळेस पंच तपासत असतात चेंडू कुठे पडलाय. चेंडू मिडल स्टिकला आहे का. चेंडूची बॅट कट आहे का. चेंडूची हाईट किती आहे. या सर्व गोष्टी तपासल्या जात आहेत आणि त्यानंतर पंच संमती दाखवत असतात. या वेळेस विक्रम नाईक सर संमत नाही आहेत त्या ठिकाणी. नक्कीच
पंढरनाथ भोईर साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अध्यक्ष राजीव गांधी पंचायत राज संघटन ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी. नेक्स्ट मॅच पुढच्या मॅचमध्ये आपण त्यांना इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. विनंती आहे की थोडं स्पीडली गेला, थोडं स्पीडअप आपल्याला आवश्यक आहे, कारण यानंतर देखील शेड्यूल जे आहे ते भरपूर मोठं आहे. नक्कीच सन्माननीय चंद्रकांतजी पाटील यांचं देखील शुभ आगमन. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 21 धावा धावफलकावर झाल्या आहेत. बॉलिंग ट्रॅकवर टीमचे कॅप्टन संतोष पाटील. 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल आडव्या बाटने प्रहार झालाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वडा कॅच, अतिशय सुरेख झेल, महत्वाची विकेट. नितीन ज्युनियरला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. यस, फलंदाज बाद आहे. सीमा रेषेपासून अगदी आतमध्ये हा झेल कंप्लीट केला गेलाय. त्यानंतर कॅप रिमूव्ह झाली होती. शंका जरूर होती त्या ठिकाणी, मात्र ती कॅप जी आहे ना ती देखील सीमारेषे आतमध्ये रिमूव्ह झाली आहे. सुनील म्हात्रे सर आमचे तिसरे पंच. नवीन फलंदाज चिंतामण पाटील मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच कॅप संदर्भात शंका होती. या वेळेचा बॉल भरपूर चांगला होता. बीट केले फलंदाजाला. नक्कीच सुनील म्हात्रे सरांचा रोल जो आहे ना तो त्यानंतर मात्र इंटरेस्टिंग राहिला असता. कमालीची पंचगिरी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 4 पंचांच्या माध्यमातून. या वेळेचा बॉल डावी स्टिक मिस करतोय. व्हाईट बॉलचा इशारा भाऊ पाटील सरांच्या माध्यमातून. अवांतर धाव टीम दापोडेसाठी. चिंतामण पाटीलला या मॅचमध्ये करामत जरूर करावी लागेल, परंतु या वेळेस ऑन साइडला फटका पुन्हा एकदा फसलाय. क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकलाय त्या ठिकाणी आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. दोनच्या मदतीने धावफलक 24 वर पोहोचलाय. या ठिकाणावरनं नक्कीच तुम्हाला सिंगल डबलने काम बनणार नाहीये. मोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागेल. ऑन साइडला बॉलला पुन्हा एकदा उडवलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतायत. या वेळेस कॅच कंप्लीट बाद. त्या दरम्यान नक्कीच अम्मार एकता सेवाभावी मंडळ कासने ते चाविंद्रा विद्यमान सचिव सीताराम दादा गुलवी, समवेत महेश शेटवारे, किरणजी पाटील रजा घेताना आपण आलात. या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीने विशेष आभार. अगदी क्षेत्ररक्षकांमध्ये बदल केला गेला आणि तो बदल जो आहे करणं गरजेचं होता. इंद्रपाल थरेने कॅच पकडली त्या ठिकाणावरनं. नवीन फलंदाज मनोज पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय.
24 धाबा धावफलकावर आहेत. विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी सन्माननीय उपसरपंच कासनेगाव नाना गोंदली साहेबांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर आहे. संपूर्ण हंगामासाठी हे पारितोषिक त्यांनी लावलं आहे. ट्वेंटी 26 धाबा धावफलकावर झाल्या आहेत. आता मात्र उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉलमध्ये 27 धाबांची आवश्यकता आहे. आपण कालच्या रजनीचा विचार केला ना तर प्लेअर ऑफ द नाईट अनिल म्हात्रे कोपर टीमचे ते ठरल्यात. त्यांच्यासाठी पैठणी आहे, जी पैठणी आम्हाला केतन सुधाकर पाटील जे बजरंग 40+ चे खेळाडू त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवर शेवटचा अंतिम षटक अरुण पाटील आलाय. 6 मध्ये 27 रोखायच्या आहेत तर त्या उलट 6 मध्ये 27 काढायच्या आहेत टीम दापोडेसाठी. पहिला बॉल, या बलेचा बॉल कव्हर रिझन मधून ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट, अगदी लेझी थ्रो पाहायला मिळतोय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. या 2च्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. आता मात्र 5 मध्ये 25 ची आवश्यकता. मोठ्या फटक्यांमध्ये डील खूप महत्वाची आहे कारण 5 मध्ये तुम्हाला ठोकायचे आहेत 25. षटकातील पुढचा बॉल अरुण पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण नितीन सिनियरला पाहतोय. या बलेचा बॉल संपर्क हवत असं नाहीये, टायमिंग व्यवस्थित साधता आलं नाहीये आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. गोरखनाथ त्या ठिकाणी होतोय. डायरेक्ट हिट जर झालं असतं तर कदाचित रनआउटची विकेट जरूर पाहायला मिळाली असती. तर पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि आता मात्र 3 चेंडू आणि विजयासाठी माफ करा 4 चेंडू आणि 23 ची आवश्यकता असताना मात्र हा बॉल जो आहे तो भरपूर चांगला फेकलाय त्या ठिकाणी. या बलेचा बॉल कव्हर रिझन मध्ये सिंगल. औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये कारण 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 2 बॉल मध्ये 22 ची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल अरुण पाटील पुन्हा एकदा. या बलेचा बॉल अप्रतिम चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. बीट केलंय फलंदाजाला, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धाव गेलाय. शेवटचा बॉल, फॉर्मॅलिटीज लेफ्ट, मॅच फिनिश. सामना जिंकलाय आईगाव देवी सोनाले टीमने आणि त्या दरम्यान आपण त्वरितच व्यासपीठावर वळूया. सन्माननीय सूर्यकांत पाटील दादा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण दादांना सन्मानित करूया. मी कुंदनजी पाटील आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे.